गणेशोत्सवात केला जाणारा अतिशय खमंग आणि पारंपरिक पदार्थ म्हणजे तळणीचे मोदक। उकडीच्या मोदकांप्रमाणेच तळणीचे मोदकही खूप सुरेख आणि स्वादिष्ट होतात। नमस्कार, मी वैष्णवी, स्वागत आहे आपल्या वैष्णवीस रेसिपीमध्ये। आज आपण अगदी कमी वेळेत बाप्पाच्या नैवेद्यासाठी तळणीचे मोदक बनवूया। घाई गडबडीच्या वेळेस काही मिनिटात झटपट तयार होणारे हे खुसखुशीत तळणीचे मोदक। उकडीच्या मोदकांचे सारण तुम्ही या तळणीच्या मोदकांमध्ये देखील वापरू शकता। या सारणापासून तयार होणारे हे तळणीचे मोदक अतिशय चविष्ट होतात। असे खुसखुशीत आणि स्वादिष्ट तळणीचे मोदक करण्यासाठी रेसिपी नक्कीच शेवटपर्यंत बघा। तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मोदकाची पारी तयार करण्यासाठी मी 1 कप गव्हाचे पीठ घेतले आणि पाव कप बारीक रवा घेतलेला आहे। मोदकांसाठी बारीक रवाच वापरायचा आहे। जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्या। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी रवा असं प्रमाण घ्यायचं आहे। आता चवीनुसार थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेऊ। यामध्ये आता आपण कडकडीत गरम असलेलं 2 चमचे साजूक तुपाचं मोहन घालायचं। तूप गरम आहे म्हणून आधी आपण चमचाने मिक्स करून घेऊया। तुम्ही तुपाऐवजी तेल घेतलं तरीही चालेल, पण तूप घातल्याने मोदक छान खुसखुशीत होतात। यानंतर आपण पीठ मळून घेऊयात। थोडं पाणी घालून पिठाचा मऊसूत गोळा करायचा आहे। यात आपण रवा घातला आहे, यामुळे रवा भिजल्यानंतर पीठ घट्ट होतं, म्हणून आधीच आपण थोडंसं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीसाठीचं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं। 4-5 मिनिट पीठ मळून छान मऊसूत करून घेतलेला आहे। बघा, आपण असा मऊसूत पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण यावर कॉटनचा स्वच्छ कापड ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटांसाठी हे असंच ठेवायचं आहे। आता मोदकासाठी सारण बनवून घेऊया। तर एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं। यामध्ये आता 2 वाटी ओला नारळाचा कीस घालूया। 2 वाटी नारळाचा कीस तुपात अगदी 1 मिनिट आपण परतवून घेऊयात। 1 मिनिट तुपावर छान परतवून झाला की त्यात घालायचा आहे गूळ। ज्या वाटीने नारळाचा कीस मोजून घेतला आहे त्याच वाटीने 1 वाटी गूळ सुद्धा मोजून घालायचा आहे। गूळ थोडासा बारीक चिरून घाला, म्हणजे तो लवकर वितळला जाईल। 2 वाटी नारळाचा कीस आणि 1 वाटी गूळ हे योग्य प्रमाण आहे। आपण हे मिश्रण अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। गॅस मात्र मध्यम आचेवर ठेवायचा। जसजसं गूळ वितळत जातो तसतसं हे मिश्रण सुद्धा पातळसर होत जाते। हे बघा, यात जरा सुद्धा ओलसरपणा नाही, म्हणजे आपलं सारण तयार झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे खसखस घालून घेऊ। गॅसची फ्लेम कमी करायची आणि आता पुन्हा 1 मिनिट हे मिश्रण परतवून घेऊ, म्हणजे खसखस ही भाजली जाईल। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची। वेलची पावडर सगळ्यात शेवटी घाला, म्हणजे वेलचीचा सुगंध सारणाला येतो। सारण काढून थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून 7 ते 8 दिवस हे सारण तुम्ही वापरू शकता। सारण आपलं तयार झालेलं आहे। आता पुढची तयारी करूया। 15 मिनिटांनंतर बघूया, पीठ अगदी छान मुरल्या गेलेलं आहे। पुन्हा आपण हलकंसं मळून घेऊया। खूप जास्तही मळायची गरज नाही आहे। आपण आधीच थोडंसं सैलसर पीठ मळल्यामुळे ते छान मऊसूत आहे। याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। आता आपण मोदकाची पारी लाटून घेऊ। थोडं कोरडं पीठ लावून पारी लाटून घ्यायची आहे। पारी लाटून घेत असताना मध्ये थोडी जाडसर राहिली तरीही चालेल। पारी जास्त पातळ पण नसावी, नाहीतर मोदक भरताना किंवा तळताना पारी फाटू शकते आणि आतील सारण बाहेर पडणार। आधीच आपण पाऱ्या लाटून घ्यायच्या आणि नंतर आपण मोदक भरायला सुरुवात करायची, यामुळे आपले मोदक झटपट तयार होतात। अशा प्रकारे सर्व पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता पारी घ्यायची आणि तळापासून अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या। अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने पीठ मागे खेचायचं आणि अंगठ्याने आणि मधल्या बोटाने अशा पद्धतीने चिमटीत पकडायचं। बघा कशा कळ्या पडलेल्या आहेत। कळ्या पाडून झाल्या की पारीची अशी वाटी तयार होते।
आता यात चमचाभर सारण भरायचं आणि आता मोदक बंद करायचा। एकदा पाऱ्या लाटून झाल्या की आपले मोदक झटपट वळले जातात। जास्तीचं पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आणि मोदक तेलात उभरणार नाही अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा। बघा कळ्या किती सुंदर आलेल्या आहेत आणि छान सुबक असा मोदक आपला तयार झालेला आहे। आपण आणखी एक मोदक तयार करून बघूया। लाटलेली पारी घ्यायची आणि कळ्या पाडून घ्यायच्या। अशा पद्धतीने मोदक झटपट तयार होतात। अशा पद्धतीने केलेले मोदक जरी तुम्ही पहिल्यांदा करत असाल तरी ते 100% जमणारच। कळ्या पाडून झाल्या की थोडं सारण भरायचं आणि मोदक बंद करायचा। अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। आता मोदक तळून घ्यायचे। गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालं की आता यात एक मोदक आपण घालूया। खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही, नाहीतर मग मोदक बाहेरून पटकन लालसर होतात आणि ते खुसखुशीत होणार नाहीत। एका बॅचमध्ये कढईत जेवढे मोदक बसतील तेवढेच तळून घ्यायचे, कारण मग मोदक तळून घेत असताना ते फुलतात आणि मग कढईत तेल आणि जागा अपुरी पडू शकते। मोदक तेलात घातल्या झाऱ्याने पलटवू नका। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच पूर्ण मोदक तळून घ्यायचे, तेव्हाच ते छान खुसखुशीत होतात आणि ते 10 ते 12 दिवसानंतर असेच खुसखुशीत राहतात। साधारणपणे 2 मिनिटांनंतर मोदक आपण पलटवून घेऊया। थोड्या वेळाने मोदकाला वर खाली करायचं आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत मोदकाला तळून घ्यायचं। बघा मोदकाला छान रंग आलेला आहे। आपले मोदक तळून झाले आहे। आता हे मोदक काढून घेऊयात। एकही मोदक तेलामध्ये फुटलेला नाही किंवा उभरलेला नाही। तुम्ही कढईतलं तेल सुद्धा बघू शकता, अगदी क्लीन आहे। सुरेख रंग आला आहे मोदकाला आणि कळ्या देखील सुंदर दिसत आहेत। तयार मोदक आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया। हे मोदक पूर्ण गार होऊ द्यायचे, आतील सारण देखील गार होऊ द्यायचं आणि नंतर एका हवाबंद डब्यात भरून ठेवायचं। 10 ते 12 दिवस असेच हे मोदक खुसखुशीत राहतात। बघा तुम्हाला मी एक मोदक तोडून दाखवते। खूप खुसखुशीत असा मोदक तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? जर आवडली असल्यास या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पासाठी अशा प्रकारचे तळणीचे मोदक नक्कीच करून बघा। तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।